अग्रलेख आहे त्याचाही उल्लेख या निमित्ताने करायला हवा, कारण या अग्रलेखामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की मराठी माणसाची एकी व्हावी हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि त्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं हे स्वप्न साकार झालं तर बाळासाहेबांना ती खरी आदरांजली ठरेल असा उल्लेख आजच्या सामनामध्ये आहे। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एक सूचक असं वक्तव्य सामनामधून आपल्याला दिसतंय आणि जेव्हा दोन बंधू पुन्हा एकत्र येतात त्या दृष्टीनं सामनाचा तो अग्रलेख खूप महत्त्वाचा म्हणता येईल। वेदांत, नक्की ज्या प्रकारे आपण आज सामनाचा अग्रलेख जसं ज्याचा तू उल्लेख केला त्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर थेटपणे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकीच्या प्रयोगाने पुन्हा एकदा बाळासाहेबांचे स्वप्न साकार होताना दिसत आहे असा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे आणि त्यामुळे शिवतीर्थावर बसलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाला एकीचा संदेश दिला। ती एकी हीच हिंदू हृदय सम्राटांना खरी मानवंदना ठरेल अशा प्रकारचा लेख आज या सामनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच ज्या प्रकारे युतीच्या चर्चा आपण बघतोय एक भूमिका दोन भावांची आपल्याला पाहायला मिळते आणि आगामी महापालिका म्हणजे खास करून मुंबई महापालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या ठिकाणी सुद्धा एक भूमिकेनं हे दोन भाऊ एकत्रित आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच या दोन भावांचा उल्लेख ठाकरे बंधूंचा उल्लेख आपल्याला या सामना अग्रलेखात आपल्याला पाहायला मिळतोय। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रत्यक्षपणे किंवा अधिकृतपणे जरी युती जाहीर झाली नसली तरी चर्चा ही पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। मग भेटीगाठी ठाकरे बंधूंची असतील किंवा मग मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांचे असतील ते आपल्याला पाहायला मिळतात आणि आधी जर आपण बघितलं तर 2014 साली सुद्धा अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। त्यामध्ये राज ठाकरे हे 2014 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर स्मृती दिनाच्या दिवशी अभिवादन करण्यासाठी आले होते आणि त्यानंतर 11 वर्षांनंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरे येतील असं सांगण्यात येते आणि त्यामुळे जेव्हा युतीच्या चर्चा सुरू आहेत तेव्हा ठाकरे बंधू अनेक कार्यक्रमांत मेळाव्यात मोर्चात एकत्र पाहायला मिळतात। एक भूमिका दोन्ही पक्षाकडून मांडण्यात येते आणि याच युतीच्या चर्चा सुरू असताना आज महत्त्वाचा दिवस कारण बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे आणि त्यामुळेच या स्मृती दिनाच्या दिवशी सुद्धा ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळतील ही अपेक्षा तमाम शिवसैनिकांना आहे आणि त्यामुळेच एकत्रित शिवसैनिक मनसैनिक आपल्याला आज या स्मृती दिनाच्या दिवशी पाहायला मिळू शकतात। आपण ही दोन दृश्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवतोय। संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी स्मृतीस्थळी येऊन बाळासाहेबांना वंदन केलेलं होतं, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब येऊन बाळासाहेबांना वंदन केलेलं आहे आणि राज ठाकरे तिसरी जी दृश्य आपण बघतोय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावरची काही वेळातच राज ठाकरे देखील स्मृतीस्थळावर येतील अशी अपेक्षा आहे, प्रतीक्षा आहे, कारण आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी अभिवादन केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे स्मृतीस्थळीच थांबलेले आहेत। आपण बघतोय शिवतीर्थाचं गेट उघडण्यात आलंय आणि राज ठाकरेंची गाडी बाहेर येते, त्यामुळे राज ठाकरे काही क्षणातच शिवतीर्थावर दाखल होतील आणि बाळासाहेबांना वंदन करतील। आपण ही थेट दृश्य बघतोय, शिवतीर्थ निवासस्थानावरून राज ठाकरे निघालेले आहेत। उद्धव ठाकरे स्मृतीस्थळी त्यांची वाट बघतायत आणि राज ठाकरेंची गाडी शिवतीर्थ निवासस्थानावरून निघालेली आहे आणि त्यानंतर आता ते शिवाजी पार्कवर स्मृतीस्थळी दाखल होतील आणि त्यानंतर बाळासाहेबांना वंदन करतील। अगदी काही मिनिटांपूर्वीच उद्धव ठाकरे दाखल झालेले होते, त्यांनी सहकुटुंब बाळासाहेबांना वंदन केलं, त्यांनी आदरांजली वाहिली आणि त्यानंतर ते तिथेच वाट पाहत आहेत राज ठाकरेंची आणि राज ठाकरे निघालेले आहेत आणि राज ठाकरेंचं निवासस्थान अगदी समोरच आहे, त्यामुळे अगदी काही क्षणातच राज ठाकरे देखील इथे दाखल होतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा या दोन भावांची भेट होईल। आपण बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरची थेट दृश्य बघतोय। मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक राज्यभरातून बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी सकाळपासूनच इथे जमा झालेले आहेत। सकाळपासूनच या भागामध्ये मोठी गर्दी आहे। काही वेळापूर्वी संजय राऊतांनी देखील स्मृतीस्थळी येऊन बाळासाहेबांना वंदन केलेलं होतं, आदरांजली वाहिलेली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल झालेत आणि आता राज ठाकरे देखील निघालेले आहेत। राज ठाकरेंसोबत मनसेचे काही नेते देखील आहेत। आता हे सगळे नेते देखील या निमित्ताने एकत्र येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आता स्मृतीस्थळी दाखल होत आहेत। आपण स्मृतीस्थळावरची थेट दृश्य बघतोय। राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि त्यामुळे काही क्षणातच स्मृतीस्थळी ते दाखल होत आहेत आणि त्यानंतर बाळासाहेबांना ते आदरांजली वाहतील। आजचा दिवस प्रत्येक शिवसैनिकासाठी खूप महत्त्वाचा आहे, खूप भावनिक आहे। बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी, त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी अनेक शिवसैनिक अगदी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हे येत असतात, त्यांना आदरांजली वाहतात आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देतात।
आणि आपण बघतोय संजय राऊत हे आजारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सार्वजनिक जीवनापासून मी लांब राहील असं संजय राऊतांनी एक पोस्टद्वारे जाहीर केलेलं होतं.